अंबरनाथ नगर परिषदेची निवडणूक नुकतीच पार पाडली. यानंतर अनेक घडामोडी घडल्या, ज्यामध्ये अंबरनाथमधील जे काँग्रेसमधील जे नगरसेवक होते त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि यानंतर अनेक घडामोडी घडल्यानंतर सत्ता देखील स्थापन झाली. परंतु या अंबरनाथ शहरामधील आजपर्यंतचा जो प्रवास होता, राजकीय वाटचाल जी होती अनेकांची, त्यामध्ये हा रक्तरंजित प्रवास आहे, ज्यामध्ये अंबरनाथमधील नरेश गायकवाड असो, प्रसन्ना कुलकर्णी असो, नितीन वारिंगे आणि उमेश गुंजाळ या सगळ्यांनी जेव्हा कधी अंबरनाथ शहरामध्ये एखाद्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आवाज उचलला होता, त्यावेळेस त्यांची हत्या करण्यात आली होती. आणि अशातच नवनिर्वाचित नगरसेवक निवडून आलेले अंबरनाथचे विकास सोमेश्वर यांनी आता अंबरनाथ शहरातील असलेल्या 2 ते 2.5 करोडचा जो एक भ्रष्टाचार आहे, रस्त्यावरील जो भ्रष्टाचार हो त्याच्याबद्दल आवाज बुलंद केलेला आहे. सोबतच एका रस्त्यावरती की जे 90 लाखाचं काम होतं ते देखील भ्रष्टाचार झालेला रस्ता होता. सोबतच त्यांनी 12 नगरसेवक होते जे त्यांच्या विरोधामध्ये जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केलेली, अर्थात पिटिशन देखील दाखल केलेली. आणि अशातच अंबरनाथ शहरातील असलेलं जे काही आतापर्यंत हत्या झाली होती त्याचीच आशंका आता विकास सोमेश्वर यांना देखील झालेली आहे. म्हणून त्यांनी अंबरनाथपासून ते पार ठाण्यापर्यंत जितके ACP DCP असेल त्या सगळ्यांना अर्ज दिले आणि त्यांनी अशी मागणी केलेली की यापुढे जर कुठेही मला किंवा माझ्या भावाला अन्यथा आणि माझ्या परिवारांच्या विरोधात कुठेही गुन्हा दाखल होत असेल किंवा त्यांच्यावर हल्ला होत असेल तर त्याची सर्व जबाबदारी ही अंबरनाथमधील एका मोठ्या बड्या राजकीय नेत्यांचं त्याने नाव घेतले आणि त्यांच्या नातेवाईकच देखील त्यांनी नाव घेतले. त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये काय कारवाई केली जाते हे देखील अंबरनाथकर पाहून इच्छित आहेत. मी विकास यमराज सोमेश्वर आज अंबरनाथमध्ये शिवसेनातर्फे निवडून आल्यानंतर काही जे भ्रष्टाचार आहे ते मी ओपन केलेलं आहे. जसं आपण वाधवा कॉम्प्लेक्स तो पाटील नाना पाटील चौक आणि नाना पाटील चौक ते पाटील असे 2 रस्ते सेम रस्त्याचे 2 वेळा बिल काढले तर त्याचे 2 कोटी आणि 50 लाख असे एक भ्रष्टाचार अंबरनाथमध्ये झालेलं आहे. त्याची चौकशी करण्यासाठी मी निवेदन दिलेलं आहे. तसेच सिंग पॅराडाईज इथं कोचगाव इथं असलेले सिंग पॅराडाईज 70 लाखाची फसवणूक करून अंबरनाथ नगर परिषद माध्यमातून तिथं रोड बनवण्यात आलेला आहे. तसेच तिसरा मुद्दा महत्त्वाचा म्हणजे काँग्रेसमधून निवडून आलेल्या 12 नगरसेवकांच्या विरोधात एक याचिका मी माननीय जिल्हा अधिकारी यांच्या समक्ष केलेली आहे की हे जे काँग्रेसमधून निवडून आलेले आहेत यांनी जनतेशी धोका केलेला आहे, यांनी लोकशाहीची हत्या केलेली आहे. त्यामुळे यांच्यावर कारवाई होण्याबाबतची एक पिटिशन दाखल मी माननीय जिल्हाधिकारी यांच्यासोबत केलेली आहे. तर मला असा संशय आहे की माझ्या विरोधात किंवा माझ्या भावाच्या विरोधात कुठेही खोटे गुन्हे दाखल होऊ शकतात किंवा माझ्या विरोधात माझ्या परिवार विरोधात कुठेही मला किंवा माझ्या भावाला माझ्या परिवार कुठेही जीवे मारण्याची एक षडयंत्र हे लोक करू शकतात. तर मला असा संशय असल्यामुळे मी आज माननीय श्री वरिष्ठ पोलीस स्टेशन अंबरनाथ पोलीस स्टेशन इथंही दिलेले आहे. तसंच आज रात्रीचे 1:30-2 वाजता आहेत आणि कल्याणचे जे टिटवाळा पोलीस स्टेशन हद आहे तिथंही यांना तक्रार दिलेली आहे. सकाळी मी DCP साहेब, ACP साहेब, कल्याण क्राईम, उल्हास क्राईम, कल्याण रिजन आणि ठाण्याचे जे CP साहेब आहेत त्यांना मी एक अर्ज देणार आहे की माझ्या विरोधात कुठेही खोटे गुन्हे दाखल होऊ शकतात. तसेच माझा किंवा माझ्या भावाच्या विरोधात कुठेही जीवे मारण्याची हे तक्रार हे लोक जीवे मारण्याचा प्रयत्न माझा किंवा माझ्या भावाच्या विरोधात करू शकतात. जर यापुढे माझ्यावर खोटे गुन्हे दाखल झाले किंवा माझ्या किंवा माझ्या भावाविरोधात किंवा माझ्या परिवार विरोधात कुठेही जानलेवा हमला होऊ शकतो, याचा जबाबदार प्रदीप नाना पाटील, जगदीश नाना पाटील, प्रदीप पाटीलचा मुलगा प्रथमेश नाना पाटील, प्रदीप पाटीलचा मुलगा विपुल नाना पाटील, उमेश अनंता पाटील तसेच पंकज पाटील असे 6 लोक जर माझ्यावर किंवा माझ्या भावावर किंवा माझ्या कुठल्याही परिवारावर कुठेही प्राणघाती हमला झाला किंवा माझ्या विरोधात कुठेही खोटे गुन्हे दाखल झाले, माझ्या भावाविरोधात कुठेही गुन्हे दाखल झाले तर हे 6 लोक आरोप असतील. आज अंबरनाथचा इतिहास हा रक्तजरीत आहे, रक्तरंजित आहे. शहीद नरेशजी गायकवाड तुम्ही बघा, उमेश पप्पू गुंजाल तुम्ही बघा, प्रसन्न कुलकर्णी तुम्ही बघा, नितीन वारिंगे तुम्ही बघा. हे लोकांनी जेव्हा जेव्हा
अन्यायाविरोधात आवाज उठवला आहे तेव्हा अंबरनाथमध्ये मर्डर झालेलं आहे किंवा तेव्हा त्या स्थानिक लोकप्रतिनिधी नगरसेवक विरोधात पोलीस स्टेशनवर गुन्हा दाखल झालेला आहे. तर मी माननीय श्री ठाण्याचे ग्रामीण पोलीस स्टेशन असो किंवा ठाण्याचे सीपी पोलीस स्टेशन असो त्यांना माझी नम्र विनंती आहे की आज किंवा उद्या किंवा परवा जेव्हाही खोटे गुन्हे दाखल झाल्याचा प्रयत्न झालाच तर तुम्हाला एक नम्र विनंती आहे की त्याची चौकशी व्हावी किंवा माझ्या परिवार विरोधात कुणावर जेव्हा प्राणघाती हमला झाला तर त्याचा जबाबदार प्रदीप पाटील, उमेश पाटील, प्रथमेश प्रदीप पाटील, विपुल प्रदीप पाटील, पंकज पाटील असे 6 लोक जबाबदार असतील. धन्यवाद.